कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ग्रामपंचायतीमध्ये गेल्यावरती लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट बघून म्हटलं आता अनुश्रीने सगळं कॅशेट फोडून टाकलं या। नमस्कार, मी सरपंच। आपण 2 दिवस झाले पंचायत यासाठी भरवतोय, अनुश्रीने आपल्या गावात येऊन कशा पद्धतीने काम केले ते योग्य आहे की नाही हे आता सर्वजण सांगतील। ती गायत्री मॅडम जे 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 तिनं केलंय ते तिच्यासाठी ते म्हणजे अवघडी। पण जेव्हा मी ते करत होते ना, मला असं रिअलाइज झालं की ते हा करताना दिसतं तेवढं ते सोपं नाहीये। स्वतः करायला घेतलं की ते म्हणजे माझा हात अजून दुखतोय। आणि हॅट्स ऑफ इथे सगळ्या लेडीजला जे हे रोज करतात इकडे गावामध्ये। मी एक दिवस केलं आणि मला म्हणजे सगळे देव दिसले माझ्या समोर। तर मग खरं तर म्हणजे त्यांच्यामध्ये आज चुकी काढण्यासारखं काहीच नाहीये। त्यांनी इतकं उत्कृष्टपणे सादर केलंय ना, खरंच आज असं वाटत होतं की साक्षात खंडेराव महाराज येऊन सण त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्यापासून हे करून घेत आहेत। खरंच असं वाटत नाही सिटीमधली मुलगी गावात येऊन एवढं छान करेल। श्रद्धा ठेवून मी हा टास्क केला म्हणून ते झालंय। अनुश्री, कालही तुला मी म्हटलं की 5 वाजता तू सकाळी उठली नाहीस किंवा असं हे केलं नाही, पण आज तू अक्षरशः कहरच केलास आणि आम्हालाच लाजवेल असं तू आज काम करून दाखवलंस, यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन। थँक्यू सो मच। तू शहरात राहिलेली मुलगी असून सुद्धा तू शेणखताच्या पाट्या स्वतः भरून ट्रॅक्टरमध्ये टाकल्यास, तुझे खूप खूप अभिनंदन। खरं तर काल जेव्हा तुम्ही मला सांगितलं की हे नाही केलंस किंवा हे, मग मला आज माझं डोक्यात तेच होतं की जी काल कमी पडली मी ती मला आज सगळी भरून काढायची होती। आणि तुम्ही जे आता येऊन उठून टाळ्या वगैरे वाजवल्या तर मला खरंच त्याबद्दल मला म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत। मला मी इथेच जिंकले। आज मी गेले जेव्हा त्यांचं परीक्षण करायला, ती चक्क शेण वगैरे साफ करण्यापासून ते शेण टाकण्यापासून तिने सर्व कामं केली। ती ज्या प्रकारे घेऊन आली बैलगाडी टोळ्याच्या पुढनं अशी इतकी भुरकन निघून गेली, फक्त अथर्व कुठे अथर्व खूप मागे होता। म्हणजे शहरी भागातून म्हणजे मुंबईतून आलेली मुलगी खेड्यामध्ये पहिल्यांदाच, आणि आता आमच्या खेड्यात पण कोणी अजून केलं नसेल असं। ती पहिल्या दिवशी आली होती त्यावेळेस आमचे पण जज होते, मॅडम होते आमच्या, त्यांना पण ते खटकलं, आम्हाला पण खटकलं। कारण आमची संस्कृती ती नाही। आमची संस्कृती कशी पूर्ण पोशाख पाहिजे, साडीमध्ये स्त्री असली तर आमची साडीमध्ये चांगली दिसते। म्हणजे त्यांनी जे काय सांगितलं ते सर्व पूर्ण करून तू मिळवलीस साडी, आमची गावची परंपरा जपलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन। थँक्यू। 2 दिवस तू जे काम केलेस, हे काम करण्यासाठी आम्ही मजुरी देतो, पण आज तुला रोजंदारी देणार नाही। आज तुला केलेल्या कामाचं बक्षीस सरपंचाच्या हस्ते तुला देणार आहे। हे आमच्या हस्ते छोटस बक्षीस। अरे हो, पण तू तुझ्यामुळे मी तुझ्या गावात आली। थँक्यू। आज जे माझा घाम गाळून हे जे मला बक्षीस मिळालंय ना, तर हे मी कधीच नाही खर्च करणार आणि हे शेवटपर्यंत माझ्या देवारात राहील। तू या गावात आलीस तेव्हा तू एक सिटी सुंदरी होतीस, आज या गावची कन्या झालीस। हे गाव जणू तुझं माहेर झालेलं आहे। आमच्या शुभेच्छा आणि आम्ही दिलेली साडी ही निश्चितच तू स्वीकारावी अशी आम्ही प्रार्थना करतो। तुझे पाणावलेले डोळे सांगतात की या गावासोबत तुझे नातेसंबंध आणि भावना किती जुळल्या एवढ्या 3 दिवसात, हे व्यक्त करताय, अश्रूंद्वारे व्यक्त होत आहे। गावाला आशा आहे पूर्ण की तुम्ही ही शर्यत जिंकाल, आणि जर ही शर्यत तुम्ही जिंकली तर आम्ही संपूर्ण ग्रामस्थांच्या तर्फे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देऊ आणि तुमची वाजत गाजत मिरवणूक काढून तुम्हाला इथं आणू। आता तुम्ही मुंबईला जाणार आहात तर तुमचा प्रवास छान होऊ दे आणि पुढे जाऊन तुम्ही छान काम करावं आणि असंच पुढे जात राहावं
यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. मला तुमच्या गावात फार 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 मजा आली वरखेडमध्ये आणि मला खूप काही शिकायला मिळालं. मला खूप नवीन नवीन अनुभव मिळाले इथे. खूप चांगली माणसं भेटली. आत्या म्हणा, काका म्हणा, काकू म्हणा, आजी म्हणा. मी बाहेरून आले होते, तुम्ही सगळे इथे होतात. तुम्ही मला असं वेगळं वागवू शकला असतात, पण मला कधीच असं वाटलं नाही. तुम्ही मला तुमच्यातलं बनवून घेतलं, त्याबद्दल खूप 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 थँक्यू. आणि माझा खरंच पाय निघत नाही इथनं आता. सगळे टास्क झाले होते, आता निरोप द्यायची वेळ आली होती. हो काही चुकलं त्याचं तर हा नाही हो 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 रडू नका आई. येणार आम्ही परत येतो. मला तर 100% माहित होतं माझ्या घरच्यांची तोंड तर सगळ्यांची बारीक होऊन जातील म्हणून. त्यामुळे मला तर मी तर खूप लहान तोंड करून घेतला. आता मी घरच्यांना काय सांगू काय नाही. मी चाललोय आता मुंबई मेन्शन मध्ये आणि तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावा. मी गेम जिंकून येईन, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका माझं. कोणी टेन्शन न घेऊ, स्वतःची काळजी घ्या. माझ्याकडून जेवढं प्रयत्न होईल तेवढं 100% देणार मी तिथं. आणि मी तुला फुल सपोर्ट करणार पवन. विजय खूप स्ट्रॉंग होता. त्याने ठरवलं होतं की मला रडायचं नाही. त्याच्या डोक्यात हे क्लिअर होतं की मला इथून जायचंय आणि मुंबईला जाऊन मला नक्की या शो मध्ये असं काहीतरी करायचंय की ऍटलीस्ट मी जिंकलो पाहिजे किंवा माझं नाव तरी झालं पाहिजे. चला जाऊ का? जाऊ का नाही म्हणायचं, येऊ का असं म्हणून. आई जिंकून येते परत. मला खूप मजा आली गावाला आणि असं वाटत होतं की यार नको जायला, थांबूया ना अजून 3-4 दिवस. चालेल मी झोपते जमिनीवर, आत्या काय बोलली तरी चालेल, पण थांबूया. टाटा, चला बाय बाय. करा व्यवस्थित दोघंही. बाय बाय. चांगलं खेळा. परत येतो जिंकल्यावर. जिंकूनच परत या आता. ट्रॉफी जिथून आणायची दोघांना, एवढं लक्षात ठेवा. डबल ट्रॉफी घेऊन. थँक्यू. तू तर फेवरेट आहे त्या माझी. युअर फेवरेट. मी मिस करणार आहे तुला. कुठेतरी माझ्यात सुद्धा काही ना काही बदल झालाय ह्या अख्ख्या 3 दिवसांमुळे. आमच्या दोघांचेही पाय हालत नव्हते, पण ज्या जिद्दीने आम्हाला ट्रॉफी जिंकून यायची आहे त्याच्यासाठी आम्ही मनावरती दगड ठेवला आणि आम्ही तिथून निघालो. जुळली नाती तुटल्या चौकटी, हसऱ्या वाटा तू घेना सोबती. अलविदा 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 अलविदा. चला बाय बाय. बाय बाय. अलविदा अलविदा अलविदा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.